जी घटना घडली, ही जेव्हा घटना घडली तेव्हाच पासून मी या घटनेचा म्हणजे पूर्ण पद्धतीने माहिती घेण्याचं काम सुरू केलं. ही एकदम भयंकर म्हणजे कधीही असं आमच्या मनात आलं नाही की अशा गोष्टी आपल्या ह्या केज विधान मतदारसंघामध्ये होत आहेत. आणि मला खरंच त्याचं म्हणजे इमिडिएटली मी CM सरांबरोबर फोनवर बोलली, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. SP सरांबरोबर सुद्धा रोज आतासुद्धा 5 मिनटं पहिले सुद्धा माझं बोलणं झालं, त्या दिवशीपासून बोलणं चालू आहे. आणि ह्या पूर्ण पद्धतीचा आढावा घेतलेला आहे. मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आपल्या जिल्ह्यामध्ये ही मतदारसंघामध्ये अशी घटना परत कधीच घडली नाही पाहिजे. त्याच्यासाठी या घटनेला न्याय भेटला पाहिजे. या घटनेला जे झालेले आहे ते जे आरोपी आहेत त्यांना शेवटपर्यंत म्हणजे अजिबात कुठलंही प्रशासक कुठेही कमी पडणार नाही ह्याचा पाठपुरावा करून आपण ह्या घटनेचे जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा ही होणार हे नक्की त्या पद्धतीने आमचं काम तिकडे